ताज्या बातम्यांसाठी नाशिक 24 न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। दरवर्षीप्रमाणे यंदाचे वर्ष देखील धर्मनाथ बीच सोहळ्यानिमित्त 3 दिवसीय साध्य एक कुंडी श्री गणेश स्वामी दत्त कालभैरव शिवगोरक्ष महाकाली याग संपन्न झाला। त्याचबरोबर शिवगोरक्ष महाकाली कालभैरव प्राणप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम देखील संपन्न झाला। परमपूज्य शिलनाथ महाराज, आदिनाथ परमपूज्य अश्विनाथजी महाराज घारपुरे, परमपूज्य अशोकनाथ महाराज, परमपूज्य प्रेतगिरी महाराज यांची प्रमुख उपस्थिती या सोहळ्यासाठी होती। तसेच या सोहळ्याला उत्तर प्रदेश येथील परमपूज्य योगी आदित्यनाथजी, शेगाव येथील परमपूज्य स्वामी जोमानंद महाराज यांचे विशेष मार्गदर्शन लाभले। रविवारी 18 तारखेला सोमवारी 19 जानेवारी रोजी प्रमुख भक्तिमय सोहळ्याला प्रारंभ झाला। सर्वप्रथम रविवारी गणेश पुण्य वाचन मंडप, मातृका योगिनी, नवग्रह मूर्ती, शोभायात्रा, जलनिधी निवास, भजन, पूजन, आरती सोहळा संपन्न झाला। तर सोमवारी धर्मनाथ महाराज यांचे पाद्यपूजन, श्रींचा अभिषेक, चिमटा, दंडपूजन, हवन, त्रिशक्ती, देवांचे धान्य निषेप, आरती, महाप्रसाद आदी कार्यक्रम संपन्न झाले। परमपूज्य महंत श्री श्री सोमेश्वरनाथ महाराज आणि समस्त नाथभक्त परिवाराच्या वतीने या 3 दिवसीय सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले होते। त्याचबरोबर सिद्ध समाधी पीर बाबा अलक्षनाथजी, सिद्ध समाश्री पीर बाबा अवैद्यनाथ, परमपूज्य 1008 शक्ती उपासक कालिका महाराज यांचे शुभ आशीर्वाद या कार्यक्रमासाठी लाभले। ब्युरो रिपोर्ट, नाशिक 24 लाईव्ह, नाशिक। तो आज जो मूर्ति स्थापना हो गई उसमें मुझे भाग्य मिला कि यहाँ पे उपस्थिति मिली। तो मूर्ति स्थापना होकर आज यहाँ सतयुग का कार्य शुरू हो गया है और हम योगी सोमनाथ जी के द्वारा जो नाथ जी की सेवा में है तो ये कार्य हो रहा है। पूरी जगत में 10 अंतर्राष्ट्रीय संत बौद्धिक मंच की शाखाएं काम कर रही है धर्म स्थापना की। उसमें अंतर्राष्ट्रीय संत बौद्धिक मंच के अध्यक्ष श्री स्वदेशानंद ब्रह्मगिरी, इनका हेड ऑफिस का कार्य यहाँ शुरू हो जाएगा और जिसका उद्घाटन 19 मार्च को योगी आदित्यनाथ करने जा रहे हैं। धन्यवाद। आदेश। मैं योगी सोमेश्वरनाथ। आपल्या इथे सय्यद पिंपरी शिवारामध्ये आपण गुरु गोरक्षनाथाचा मठ स्थापन केलेला आहे। सर्व भक्तांना निवेदन आहे की पौर्णिमेला महादरबार रात जाईल। या ठिकाणी आपल्याकडे आयुर्वेदिक उपचार, त्यानंतर ज्ञानार्जन, सत्संग अशा गोष्टी होणार आहे। भक्तांना मी नाशिककरांना सांगतो की सर्वांनी या स्थानाचं महत्त्व वाढावं, सर्वांनी दर्शनाला यावं। दर पौर्णिमेला सर्वांचे प्रश्न उत्तर सोडवले जातील, सर्वांना आयुर्वेदिक उपचार मोफत दिला जाईल। त्यानंतर गोसेवा आणि धर्मसंस्कार, येणाऱ्या कुंभामध्ये साधू संतांची कशी व्यवस्था करायची, काय करायची, आमच्या आखाड्याचे येणारे साधू संत आहे त्यांची काय व्यवस्था लावायची याचा विचार विनिमय करणार आहोत। तरी नाशिकर जनतांना सांगतो की आपण एकदा तरी आमच्या या मठाला भेट द्यावी। अलक निरंजन आदेश। नमस्कार भाविकांनो, आज मला तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगताना म्हणजे मनापासून आनंद होतोय की मी डॉक्टर अमोल भालेराव आणि आमच्या इथे नाशिकमध्ये सिद्ध पिंपरी क्षेत्रामध्ये गुरु गोरक्षनाथजी भगवान यांच्या मूर्तीची स्थापना आज झालेली आहे। आज धर्मनाथ बीचचा एक खूप मोठा सोहळा, जो नाथपंथात सगळ्यात महत्त्वाचा सोहळा आहे, त्याचंसुद्धा आयोजन आमच्या आश्रमात केलं गेलं। धर्मनाथ महाराज हे दादा गुरु मच्छिंद्रनाथजींचे पुत्र आणि आजच्याच दिवशी त्यांना त्यांच्या प्रयागराज येथील क्षेत्री गुरु गोरक्षनाथजी यांनी दीक्षा दिली होती, नाथपंथाची दीक्षा दिली होती आणि एक खूप मोठा भंडारा केला होता। त्याच अनुषंगाने नाथपंथामध्ये हा उत्सव त्या दिवसापासून सुरू झाला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातीलच नव्हे तर पूर्ण देशभरातील भाविक हे आज धर्मनाथ बीचचा उत्सव मोठ्या आनंदाने, जल्लोषाने साजरा करतात, भक्तिभावाने साजरा करतात। कारण आजच्या दिवशी जे अन्नदान केलं जातं त्याचं एक महापुण्य आहे। याच अनुषंगाने मित्रांनो, मी आपणा सर्वांना आवाहन करतोय की आपणास जसं जमेल तसं सिद्ध पिंपरी क्षेत्रामध्ये येऊन गुरु गोरक्षनाथजींचं आपण दर्शन घ्यावं। इथे महाकाली मातेची सुद्धा स्थापना झालेली आहे, लवकरच कालभैरवनाथजींची पण स्थापना होणार आहे। आपण त्यांचे आशीर्वाद घ्यावे आणि या दिव्य कार्याला आपला हातभार लावावा। नमस्कार।